आता थंडीच्या दिवसात मार्केटमध्ये गाजर खूप सुंदर यायला लागले आहेत. लाल त्याचा कलरही खूप सुंदर आहे. तर आज आपण बनवूया गाजरचा हलवा. तर मी सर्वात प्रथम हे सर्व गाजर मस्त धुवून सोलून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर ते सर्व गाजर किसून घ्यायचे. मिक्सरला वगैरे लावायचे नाहीत. किसून घेतल्यावरच तो सुंदर हलवा तयार होतो. तर त्यासाठी मी एका साईडला कढई तापायला ठेवली. त्यामध्ये तूप घालायचे. तुपाने वास सुंदर येतो. त्याच्यानंतर हे पूर्ण सर्व गाजर जे किसलेलं आहे ते तुपात मस्त भाजून घ्यायचे. हे याच्यामध्ये आधी साखर वगैरे काही टाकायचं नाही. जोपर्यंत हे तुपात भाजून त्याचा कलर चेंज होत नाही, पूर्ण लालसर असा कलर येत नाही, तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे मी हे पूर्णपणे त्याचा कलर चेंज होईपर्यंत सुंदर असे परतून घेतलेलं आहे. तुपामध्ये व्यवस्थित ते मिक्स झाले पाहिजेत आणि त्याचा कलर चेंज झाला पाहिजे. हा आता असा चेंज कलर झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये साखर टाकायची आहे. साखर टाकून तो व्यवस्थित मिक्स करून त्याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता हे साखरेचं थोडंसं पाणी होतं, ते पूर्ण आटेपर्यंत आपल्याला तो शिजवायचा आहे. तर आता मी साखर मिक्स करून घेते आणि मग मिक्स केल्यानंतर त्याला असं पाणी सुटतं अशा प्रकारे. त्याच्यानंतर मग ते सुटल्यानंतर त्याला पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला हा शिजवून घ्यायचा. आता तुम्ही बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे. तर आता हे पूर्ण आटल्यानंतर आपला हलवा रेडी होणार आहे. आता हे पाणी थोडं कमी होत आलेलं आहे. मी 5-10 मिनटं शिजवलेलं आहे. त्याच्यानंतर हे पाणी अशा प्रकारे कमी होतं आणि आता बघा तुम्ही पूर्ण पाणी कमी झालेलं आहे आणि हा गाजरचा हलवा रेडी होत आहे. बघा तुम्ही आता आपण कोणताही फूड कलर किंवा काही एक्स्ट्रा न टाकता सिंपल गाजरचा हलवा एकदम रेडी केला. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब